जेव्हा हिटलरने सोव्हिएत युनियनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक शक्तिशाली व्यक्तींनी या निर्णयाला जोरदार पाठिंबा दिला होता. हायन्रिख हिमलर हा या निर्णयाच्या सर्वात कट्टर समर्थकांपैकी एक होता. त्याने पूर्वेकडील युद्धाला बुल्शेविझमविरुद्धचा एक मूलभूत संघर्ष आणि हा संपूर्ण प्रदेश जर्मन नियंत्रणाखाली आणून त्याचे पुनर्गठन करण्याची एक मोठी संधी म्हणून पाहिले. जोसेफ गोबेल्सने देखील या आक्रमणाचे जोरदार समर्थन केले. त्याने याचे वर्णन एक निर्णायक वैचारिक संघर्ष म्हणून केले. बोल्शेविझमचा पराभव करणे हे जर्मन जनतेसमोर एक मोठे उद्दिष्ट म्हणून मांडता येईल आणि यामुळे राष्ट्रीय एकता टिकवून ठेवण्यास मदत होईल असा त्याचा विश्वास होता. राइनहार्ड हायड्रिकला सोव्हिएत युनियनसोबतचे युद्ध अटळ वाटत होते, म्हणून त्याने आघाडीच्या सैन्यामागे कडक नियंत्रण ठेवण्यासोबतच प्रतिबंधात्मक हल्ल्याचे समर्थन केले. हर्मन गोरिंगने मात्र वेगळ्या कारणांसाठी या मोहिमेला पाठिंबा दिला. त्याचे असे मत होते की हे युद्ध अल्पकाळ टिकेल आणि सोव्हिएत संसाधने उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन आणि रसद निर्णायक ठरण्यापूर्वीच जर्मनीवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद.